मेळघाटाची राजधानी धारणी तालुक्यात स्थित उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय आणि दंतरोग शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी धारणी मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले। मेळघाटात प्रामुख्याने कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यू सारख्या समस्या गंभीर असून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय धारणी रेखा गजरलवार यांनी भव्य वैद्यकीय आणि दंतरोग शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे। शिबिराची सुरुवात म्हणजे 7 जानेवारी सकाळपासूनच लोकांनी गर्दी नोंदणी करता केली आहे। महत्त्वाचे म्हणजे कॅम्पमध्ये स्वतः मिताली सेठी आणि रेखा गजरलवार यांनी सर्व आलेल्या रुग्णांना महत्त्व समजावून सांगितले। तसेच उपचार घेण्याबाबत योग्य सल्ला देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना शस्त्रक्रिया आणि इतर उपचार रुग्णांना अनुसरून करण्याबाबत निर्देश दिले। वैद्यकीय अधीक्षक रेखा गजरलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार हे शिबिर 7 ते 10 जानेवारी 2021 पर्यंत धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये घेण्यात येणार आहे। महत्त्वाचे म्हणजे जे रुग्ण शिबिरापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना टेलिमेडिसिन आणि ई-संजीवनी मेडिसिनद्वारे उपचार दिले जाणार आणि याकरता विशेष वैद्यकीय चमू तत्पर असून तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मोफत म्हणजेच कोणतेही पैसे न देता सेवेचा लाभ घेण्याबाबतचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक यांनी केले आहे। या शिबिरात कुपोषण, हर्निया, हायड्रोसिल, गाठ, स्त्री पुरुष नसबंदी, नाक कान घसा रोग निदान, त्वचा रोग, डोळ्यांचे रोग, दातांचे रोग आणि इतर रोगांवर पूर्णपणे मोफत उपचार दिले जाणार आहे। शिबिराचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक रेखा गजरलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरित्या केल्याचे दिसून आले हे विशेष। या प्रसंगी प्रामुख्याने डॉक्टर गवळी, अतिरिक्त उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ, उद्घाटक म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी धारणी मिताली सेठी, वैद्यकीय अधीक्षक रेखा गजरलवार, डॉक्टर पी.डी. कावरे, वैद्यकीय अधिकारी दयाराम जावरकर, डॉक्टर हसीब शेख, डॉक्टर जिराफे, डॉक्टर वर्मा, डॉक्टर बिलावेकर, डॉक्टर गोडे, डॉक्टर जामकर, डॉक्टर धनंजय पाटील, डॉक्टर सोनी उपस्थित होते। आभार प्रदर्शन झामरकर वरिष्ठ लिपिक यांनी केले। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणे।